भाजपच्या माजी नगरसेवकाच्या सिडकोतल्या आंदोलनाला यश आलेलं आहे। खारघरमध्ये पुढचे 3 दिवसात पाणी पुरवठा नियमित केला जाणार आहे। सिडकोनं या संदर्भातलं लेखी आश्वासन दिलेलं आहे। खारघरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्या भेडसावतीये। अनेक वेळेला सिडकोकडे पाठपुरावा करून सुद्धा ही समस्या काही सुटलेली नाही। मात्र प्रश्न सुटलेले नसल्यानं अखेर खारघरवासी आक्रमक झाले असून सिडकोच्या दालनामध्येच ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळेला खारघरचे भाजपचे माजी नगरसेवकांनी तब्बल 5 तास सिडको अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि जाबही विचारला। त्यानंतर सिडकोला जाग आली आणि लेखी आश्वासन देण्यात आलं। पुढच्या 3 दिवसात खारघरमधला पाणी पुरवठा सुरळीत होणार असून सर्व प्रभागांमधला पाणी पुरवठा नियमित केला जाणार आहे। तसंच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत नवीन नळ जोडणी देण्यात येणार नसल्याचं सुद्धा सिडकोनं आश्वासन दिलेलं आहे। मात्र किमान 1 महिना नियमित पाणी पुरवठा झाल्याची खात्री झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचा इशारा नगरसेवकांनी दिलेला आहे। आमदार प्रशांत दादा यांच्यात चर्चा झाल्यानंतर ना शेवटी त्यांनी लिहून दिलेलं आहे की या ठिकाणी नवीन जे बांधकाम होणार आहे याला नवीन नळ जोडणी देणार नाही। आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या आदेशान्वये आज आम्ही या ठिकाणी एक आंदोलन उभारलं होतं। त्या आंदोलनामध्ये नवीन बांधकामाला या ठिकाणी नवीन नळ जोडणी मिळणार नाही असं आम्हाला लिखित स्वरूपात या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेलं हे यश आहे। आम्ही हे यश मानत नाहीये कारण पाण्याची समस्या अजून सुटली नाहीये, परंतु नवीन बांधकामाकरता जे पाणी जाणार होतं त्याला कुठेतरी या ठिकाणी ब्रेक लावण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।